आज आपण आलेलो आहोत प्रत्यक्ष डोंगरामध्ये न्यूज करायला आपण आलेलो आहोत। आपण बघू शकतात माझ्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि मी आता खालतून वरपर्यंत इथपर्यंत आलेली आहे एक न्यूज करण्यासाठी। ती आपण पुढे बघणारच आहोत। न्यूज काय आहे ती मी आलेली आहे मनोर नेटाई येथील डोंगरामध्ये। पुढची न्यूज काय आहे ते आपण बघूयाच। न्यूज कशाबद्दल आहे ती। डोंगर चढून आपण आता डोंगराच्या मध्यभागी आलेलो आहोत। माझ्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे। त्याच्यानंतर आपण डोंगरावरून वरतून येताना आपल्याला इथे पाणी बघायला मिळतं। आपण बघू शकतात का इथे पाणी आहे। तसेच माझ्या आजूबाजूला डोंगर आहे। तसेच आपण खालती बघितलं तर आपल्याला शेती दिसते। किती सुंदर आपल्याला निसर्गाचा नेचर आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघू शकतात का किती सुंदर प्रकारे इथे आपल्याला झाडं झुडपं बघायला मिळतात। तर आता आपण बघूया का बातमी काय आहे ती थोड्याच वेळात तुम्हाला समजेल। ज्या न्यूजसाठी आपण डोंगरावर चढलेलो आहोत आणि आपण डोंगरापर्यंत पोहोचलेलो आहेत। तर हा डोंगर आहे नेटाई येथील डोंगरपाडा येथील खापरा डोंगर। तर इथे आपण पोहोचलेलो आहोत। जर माणसाला जर भूक लागली तहान लागली तर ते एकमेकांना बोलू शकतात किंवा ते घेऊ शकतात। पण जर मुक्या जनावरांना तहान लागली किंवा भूक लागली तर ते बोलू शकत नाही कारण ते मुके असतात। म्हणून येथील नेटाई येथील डोंगरपाडा येथील हे ग्रामस्थ आहेत त्यांच्या मनामध्ये ही कल्पना आली की डोंगरावरती जे गुरं आहेत ते चरण्यासाठी येतात। ते चरून झाल्यानंतर त्यांना तहान लागते पण इथे पाणी मिळत नाही। म्हणून त्यांनी एक कल्पना केली आणि आपण बघू शकतात का माझ्या बाजूलाच कुंड आहे। त्या कुंडला त्यांनी गोमाता कुंड असं नाव दिलेलं आहे। ते पाण्याने भरलेलं आपल्याला दिसते। किती शुद्ध पाणी आहे आपण बघू शकतात। तर आपल्यासोबत येथील ग्रामस्थच आहेत। त्यांनी मेहनत करून हे कुंड बांधलेलं आहे। त्यांना विचारूया की तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी आली त्याबद्दल। सर्वप्रथम तर मॅडम ही कल्पना येण्यामागचं एक उद्दिष्ट होतं, एक कारण होतं। जेव्हा मी गुगलवर सर्च मारलं तेव्हा चंद्रयानचं जेव्हा गोष्टी मला बघायला भेटल्या, जसं का चंद्रयान सक्सेस होण्यासाठी खरबो रुपये खर्च केले जात होते। मी एक विचार केला, जर शासन खरबो रुपये खर्च करून इतकं मोठं भौगोलिक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी अर्थव्यवस्थेत भर देण्यासाठी इतकं मोठं शासन खर्च करत असेल, माणूस हा इतका बुद्धिमान प्राणी आहे। तो जमिनीवरून चंद्रयानच्या माध्यमातून वरती अवकाशात जातो। तर आपण इतका बुद्धिमान असून तो काय कामाचा? जर आपल्यामध्ये बुद्धिमत्तेचा एक गुण आहे तर ती बुद्धी कुठेतरी चांगल्या कामासाठी दानधर्म किंवा एखाद्या मुके जनावर असो किंवा कोणती पण गोष्टी हेल्पिंगची गोष्ट असो, अशी या पद्धतीने जर आपण हेल्प केली तर ती मला तरी योग्य वाटते। तर आपण नेटाळी येथे आहोत पण आपल्यासोबत जे ग्रामस्थ आहेत ते औंढाणी बेलपाड्याचे आहेत। तर इथे हा कुंड बांधलेला आहे। तर ह्यांनी सुद्धा ह्या कुंडामध्ये मदत केलेली आहे। तर तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं का इथे मदत करायचं त्याबद्दल? मी आता 2 महिन्यापासून इथून अपडाऊन करत होतो, कंपनीमध्ये कामाला जात होतो। तेव्हा एकसारखे हे 2 जण मामा आणि माझा भाऊ हे रोजचे म्हणजे सकाळी यायचे, माल घेऊन जात होते, रेती हे ते चढवत होते। मला असं वाटलं का हे रोज जातात करतात काय? तर प्रत्यक्ष मी गेलो आणि बघतो वरती येऊन तर ह्यांनी तर इथं कुंड बनवायचं असं काम चालू केलं होतं। मला असं वाटलं स्वतःला का आपण पण थोडीशी मेहनत घेऊ आणि करू, आयुष्यामध्ये काहीतरी पण आपण करू तेव्हाच आपण पुढे जाऊ। आपण कुठल्या तरी स्वरूपात दानधर्म केले तेव्हाच काहीतरी आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी आहेत ह्याच्याला एक पाठिंबा भेटेल। जसं का जंगलातला सध्याचा प्राणी वाचला पाहिजे, आमच्या डोक्यामध्ये विचार हाच होता का जंगलातला प्राणी हा वाचला पाहिजे। हा जो पाण्याचा उगम आहे त्याचे मागचा पण एक कारण, जसं काय त्यावरती एक दर दिसतं तुम्हाला, मोठे बुरुजसारखा दिसतं, ते पण एका प्राण्याने एक खोदलेलं आहे। तो प्राणी असा प्राणी आहे ना की
त्याला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपली खोली हा दराची खोली खोदत जात असतो आणि त्या खोलीच्या दरातून खोदत जात असताना तिथून एक पाण्याचा झरा भेटला आणि आज त्या झऱ्यामुळे आज इथे 12ही महिने पाणी थांबतं. हे कुंड बांधण्यासाठी ह्या ग्रामस्थांनी डोंगराच्या पायथ्यापासून तर डोंगरापर्यंत ज्या कुंड बांधण्यासाठी सामुग्री लागतात त्या इथपर्यंत आणलेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या सामुग्री लागल्या तुम्हाला ह्या कुंड बांधण्यासाठी त्याबद्दल? सर्वप्रथम तर स्ट्रक्चर उभारणी करण्यासाठी विचार केला तर त्याला जसे का रेती, खडी, सिमेंट आणि सलिये यासारख्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या नुसत्या बोलून नाही तर त्या साक्षात वरपर्यंत आणायचं आहेत. तर त्याला आणण्यासाठी आम्ही स्वतः म्हणजे कामधंदे पण करायचो आम्ही आणि उरलेला वेळ जसा का संध्याकाळ असो किंवा सकाळी 6च्या आतला जो वेळ त्या वेळेमध्ये आम्ही स्वतः डोक्यावर वाहून इथपर्यंत पोचवलं आणि याच्यासाठी जवळजवळ आम्हाला 26 दिवस असा पकडायला गेलं तर पूर्ण महिना लागला आम्हाला हे स्ट्रक्चर उभार करण्यासाठी, हे कुंड बनवण्यासाठी. तर आपण बघू शकतात का हे कुंड किती मजबूत बांधलेलं आहे. ह्या कुंडाला सिमेंट, रेती तसंच लोखंडसुद्धा लागलेलं आहे आणि ह्यांनी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्यांनी त्यांच्या स्वखर्चाने हे कुंड बांधलेलं आहे. तर तुम्हाला ह्या कुंड बांधण्यासाठी किती खर्च झाला? अंदाजे बोलायला गेलं तर मॅडम ह्याच्यासाठी सलिये लागले. सलिये, रेती, खडी, सिमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ही जी बांधण्याची मजुरी जसं का खालपासून वरपर्यंत आणायचा गेला तर एका माणसाचा भले त्याला 500 ते 700 रुपये दिले तरी पण तो करणार नाही. कारण की एक पाव किलो जर चढवायला गेलं तर तो एक मामूली गोष्ट नाही. ह्याच्यासाठी खूप मेहनतीचा भाग झाला. तर आपण जर अंदाजे असा पकडला ना तर असं बोलायला गेलं तर 40-45 हजार हा इतका खर्च झालेला आहे आणि हा खर्च आम्ही स्वतःच्या मेहनतीत आणि स्वतःच्या हे जे 5 व्यक्ती जसं का शरद खरपडे, किरण खरपडे झाला, कुणाल खरपडे झाला, किशोर कुराड झाला, संदीप डोवला झाला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लागणाऱ्या गोष्टी जी साधनसामुग्री आहे हे जेवढे व्यक्ती आहेत, एक विकास खरपडे झाला, ह्यांच्या सर्वांच्या घरातून थोड्या गोष्टी जमा करून आम्ही इथपर्यंत चढवल्या आणि हे पूर्ण स्ट्रक्चर बांधून झालं. पावसाळा सुरू असल्यामुळे आपल्या आजूबाजूला सर्व ठिकाणी आपल्याला पाणीच पाणी दिसतं, पण पावसाळा गेल्यानंतर आपल्याला पाणी दिसत नाही, तेव्हा मुक्या जनावरांचे हाल होत असतात. तर ह्या ग्रामस्थांनी इथे हा डोंगरावरती कुंड बांधला आहे. तो पावसाळ्यानंतर असाच आपल्याला भरलेला दिसेल का किंवा ह्याच्यामध्ये असंच पाणी राहणार का? बोलायला गेलं तर मॅडम इथला जो आतला पसाभर एवढा जो भाग आहे त्याच्यामध्ये जो झरा आतून वाहणारा जो झरा आहे ना तो भले पसाभर यायचा पण तो वाहून जायचा, पाण्याची बचत नाही राहत. म्हणून जर आपण त्या झऱ्याचा विचार केला तर जवळजवळ आपण शिमगाच्या वरती पण जातं ते पाणी, इतकं पाणी राहतं. तर आम्ही विचार केला जर हा पसाभर पाणी इतकं महिने थांबू शकतं तर तोच आपण जर ओलावा तिथे थांबवला तर आणखी 12 महिने चांगला पाणी टिकेल, इतका पाणी राहील. जे तुम्ही कुंड उभारलेलं आहे त्या कुंड उभारण्याच्या मागे, बांधण्याच्या मागे तुमचा मेन उद्देश काय आहे किंवा त्यामागचा हेतू काय आहे? खरं बोलायला गेलं तर मॅडम ह्या मागचा उद्देश हाच आहे का मुक्या प्राण्यांची भावना ती कुठेतरी जिवंत राहावी. दुसरी गोष्ट म्हणजे हा कुंड बनवून कुठल्याही प्रकारचा राजनीतिक खेळ किंवा नावासाठी नाही बनवलेले आहेत. तर आणि ही न्यूज पण देण्यामागचा का एक उद्दिष्ट आहे, जसं की ही न्यूज कुठल्या ना कुठल्या गावातले लोक बघतील आणि आमच्याचसारखे तयार होऊन, आमच्याचसारखे सुरवीर तयार होऊन हे कुंड बनवतील. ह्या मागचा उद्देश तोच होता. बाकीचा ह्या मागचा राजनीतिक किंवा आमच्या स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःसाठी हे काहीच नाहीत. हे फक्त ना फक्त मुक्या प्राण्यांसाठी आहे. डोंगराच्या खुशीमध्ये आपण इथे बघू शकतात की कुंड बांधलेलं आहे. ह्यांनी 26 दिवस मेहनत घेऊन हे कुंड बांधलेलं आहे. रात्रीचा दिवस करून ह्यांनी डोंगराच्या पायथ्यापासून इथपर्यंत ह्यांनी रेती, वीट,
लोखंड इथपर्यंत हे घेऊन पोहोचलेले आहेत. खरंच ह्यांना दाद द्यावी लागेल ह्यांच्या मेहनतीला, कारण मी स्वतः इथपर्यंत चढून आलेली आहे. मला अक्षरशः दम लागत होता, पण एवढं जड वस्तू घेऊन, जड सामुग्री घेऊन हे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना खरंच मुक्या जनावरांचा त्यांना आशीर्वाद लागेल. तसंच ते पाणी पिऊ शकतात, इथे निसर्गाचं पाणी पिऊ शकतात. आणि मला स्वतःला हे बघून खूप आनंद झाला. आणि आपण बघू शकतात का खरंच हे डोंगरावरती ह्यांनी एवढी मेहनत घेऊन 26 दिवसामध्ये हा कुंड उभारलेला आहे. निसर्गाच्या पूर्ण डोंगराच्या खुशीमध्ये हा कुंड उभारलेला आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरच, मनोर नेटाई. आम्ही तर एक वेगळा प्लॅन केला होता. हा जो बाजू दिसते ना, हा दगड कटिंग करायचा होता आणि तिथेच पूर्ण दगडाचाच हे करायचा होता.